हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये मेन लक्षण असतं की जिने चढल्यानंतर दम लागणे। पूर्वी लोक काय करायचे, भाजी किंवा जे काही घेतलं ते आधी पातेल्यात घ्यायचे, पाणी टाकायचे, वरून थोडंसं जेव्हा मिळेल तेव्हा तेल टाकलं जायचं। जर माझं शरीर हे हार्ट फेल्युअरच्या दिशेने जातंय तर हे मला नेमकं कसं कळेल? आपल्या जीवनशैलीमध्ये चेंज करणं गरजेचं आहे। त्याच्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाणी। बऱ्याच लोक म्हणतात की भरपूर पाणी प्या, जेवढं पाणी पिलं तेवढं फ्लश आउट होऊन जाईल, पण आपल्या किडनीचं काम आहे पाणी बाहेर काढण्याचं। ती फक्त आणि फक्त 1.5 लिटर पाणी बाहेर काढू शकते आणि घामावाटे 200-300 ml असं मिळून शरीरातलं फक्त 1.5 ते 2 लिटर पाणी बाहेर पडलं जाऊ शकतं आणि आपण पितो 4 लिटर, 5 लिटर, 6 लिटर। आपल्या रक्तवाहिन्यांची, आपल्या सगळ्या शरीराची लुब्रिकेशन ठेवण्यासाठी आपल्याला तेल तुपाची पण गरज आहे। पूर्ण बंदच ठेवा किंवा काहीच खाऊ नका असं नक्कीच नाही आहे। आम्हाला सकाळी उठून चहा लागतो, कॉफी लागते, मग दूध आम्ही नेमकं बंद कसं करायचं? तुम्हाला सगळ्यांना माहिती की तुम्हाला डाव्या साईडला एक हृदय आहे, तर मी सांगेल की तुम्हाला 2 हृदय आहेत, तर दुसरं हृदय कुठे आहे तर तुमच्या पायामध्ये, त्याला म्हणायचं पेरिफेरल हार्ट। दिवसभरामध्ये 1.5 ते 2 लिटर पाणी मोर दॅन सफिशियंट। वॉटर रिस्ट्रिक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हार्ट फेल्युअर पेशंट। हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश, लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते। आत्तापर्यंत आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण डायबिटीज, बीपी, ब्लड प्रेशर, हृदयरोग अशा वेगवेगळ्या विषयांवर बोललेलो आहोत। आता हृदयाचा विषय निघालाच आहे तर हृदयाची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि याच विषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी असे डॉक्टर आहेत जे माधोबाग ही आयुर्वेदिक संस्था सुरू झाल्यापासून माधोबाग सोबत आहेत आणि लाखो रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार देखील केलेले आहेत। तर आज आपल्यासोबत आहेत खोपोली या ठिकाणी असणाऱ्या माधोबागच्या हॉस्पिटलच्या ओपीटी हेड डॉक्टर दीपाली देशमुख। डॉक्टर, आपल्या या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते। नमस्कार। जसं मी आत्ता म्हटलं की आत्तापर्यंत आपण आपल्या पॉडकास्टमध्ये डायबिटीस असेल, बीपी असेल, हृदयरोग असेल या सगळ्या विषयांवर बोललो आहे। आता हृदयाचा विषय निघालाच आहे तर हृदयाचं पंपिंग जर चांगलं झालं तर मग आपण अगदी व्यवस्थित आहोत असं म्हटलं जातं। मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे हेच होणं कुठेतरी अवघड होत आहे। तर काय वाटतं, याला काय कारणं असू शकतात? आपण याचपासून सुरुवात करूया। आता हृदयाची ताकद कमी होणे ही एका गोष्टीवर अवलंबून नाही आहे, तर त्याची बरीच कारणं आहेत आणि त्याच्यात महत्त्वाचं कारण जे आहे ती ही बदलती जीवनशैली, ताणतणाव हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। आता हे हृदयाचं काम काय असतं की अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे। आता जेव्हा उंचीनुसार वजन असतं तेव्हा हार्टला 5.5 लिटरचं रक्त पोहोचवावं लागत असतं, पण जेव्हा वजन वाढतं तेव्हा त्याला जास्त काम करावं लागतं। जास्त काम केलं की ते थकणारच आहे। हे थकलेलं हृदय म्हणजेच तुमच्या हृदयाची कार्यक्षमता कमी होणे। आता जेव्हा आपण रेस्टिंगमध्ये असतो तेव्हा हृदयाला 240 ml चा ब्लड सप्लाय हवा असतो, पण जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्याला जास्त काम करावं लागतं, तेव्हा जास्त पगाराची गरज असते। तर ती पगाराची गरज जर त्यांना प्रॉपर मिळाली नाही तर त्या पेशी, ज्या मांसपेशी आहेत हृदयाच्या, त्या फेल्युअरमध्ये जाणे, त्यांचं काम कमी होणे म्हणजे तुमचं हार्ट फेल्युअर। हार्ट फेल्युअर होण्यासाठी महत्त्वाची जी कारणं आहेत ती म्हणजे तुमचा स्ट्रेस, दुसरं आहे की तुमचं वाढत चाललेलं वजन, तिसरं आहे की तुमचं हृदयाला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि त्यामुळे हृदयाची ताकद कमी झालेली आहे, आणि स्ट्रेस हे सगळ्यात महत्त्वाची कारणं आहेत। आता कुठेतरी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत, म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांचा स्ट्रेस वाढत चाललेला आहे। म्हणजे घरी मुलगा नाही आला तरी स्ट्रेस होतो, तो घरी लवकर आला म्हणूनही प्रॉब्लेम होतो, त्याच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का हाही ताण असतो। असे विविध कारणं आहेत की त्याच्यामुळे स्ट्रेस वाढत चालला आहे आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते, त्याला काठिण्य येतं। तिथे अल्सरेशन झाले की त्या बिचारे जखमा भरण्यासाठी हे आपलं कोलेस्ट्रॉल तिथे डिपॉझिट होत राहतं आणि हळूहळू डिपॉझिट झालं की मग तिथे तुमचे फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस चालू
चालू होते आणि त्यामुळे जसा पाहिजे तसा हार्टच्या मसलला रक्तपुरवठा नाही मिळाला, त्या मांसपेशीची डिमांड जर नाही पुरी झाली तर त्या पेशी स्टार्वेशनमध्ये जाणे म्हणजेच तुमचं हार्ट फेल्युअर. आता हार्ट फेल्युअरची दोन महत्त्वाचे हे असतात की ॲक्यूट हार्ट फेल्युअर आणि दुसरं असतं क्रोनिक हार्ट फेल्युअर. आता ॲक्यूट हार्ट फेल्युअर हे हार्ट अटॅक नंतर होतं, पण क्रोनिक हार्ट फेल्युअर जे आहे ते हळूहळू होणारी गोष्ट आहे. आता हळूहळू म्हणजे काय, तर वाढत चाललेलं वजन, तुमचा डायबिटीज, तुमचं ब्लड प्रेशर, तुमचा ताणतणाव, तुमचं वाढत चाललेलं कोलेस्ट्रॉल, हे सगळं कारण आहे तुमच्या हृदयाला ताण देण्यासाठी. आता हृदयाचा ताण वाढला आणि बघा, सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही, तर तो चांगलं काम करेल का? तर अजिबात नक्कीच नाही नाही. करणार आहे. तसं सेम ॲज इट इज आपण हृदयाकडून काम करून घेतोय, पण त्याचा पगार, रक्त त्याला मिळत नाही आहे, म्हणून त्याची ताकद कमी होत चालली आहे. त्याचा पगार त्याला दिला की ते नक्कीच काम करणार आहे. तर नॉर्मली आपल्या सगळ्यांचे जे मसलची पंपिंग कॅपॅसिटी असते ती 50 to 60% असते. आता ज्यांची ती 10% होती आहे, 20% होती आहे, 25% होती आहे, तर याची कारणं काय, तर एक तर आहे हार्ट अटॅक आणि दुसरं आहे बदलती जीवनशैली आणि स्ट्रेस. आता हे हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाचं कार्य व्यवस्थित राहावं, सक्षम राहावं, याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये चेंज करणं गरजेचं आहे. त्याच्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाणी. बऱ्याच लोक म्हणतात की भरपूर पाणी प्या, जेवढं पाणी पिलं तेवढं फ्लश आउट होऊन जाईल, पण आपल्या किडनीचं काम आहे पाणी बाहेर काढण्याचं. ती फक्त आणि फक्त 1.5 लिटर पाणी बाहेर काढू शकते आणि घामावाटे एक 200-300 ml असं मिळून शरीरातलं फक्त 1.5 ते 2 लिटर पाणी बाहेर पडलं जाऊ शकतं आणि आपण पितो 4 लिटर, 5 लिटर, 6 लिटर. आणि जेव्हा हा व्हॉल्यूम वाढत राहतो तेव्हा हृदयाला जास्त काम करावं लागतं आणि मग हे जिने चढल्यानंतर दम लागणं, छातीमध्ये भारी पण वाटणं, पायावर सूज येणं, अशी लक्षणे आपल्याला दिसायला सुरुवात होतात. आणि नेमकं त्याच वेळेस आपण डॉक्टरांकडे गेलं की आपल्याला दिसतं, अरे हृदयाची ताकद कमी झालेली आहे. तर ही हृदयाची ताकद कमी होण्यासाठी महत्त्वाचं आपल्याला वॉटर रिस्ट्रिक्शन करणं गरजेचं आहे. तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायचं आहे. जेव्हा शरीराला आवश्यक असतं तेव्हा ते मागून घेता, अन्नेसरी त्याला लोड द्यायचा नाही आहे. तर आपल्याला तहान लागते तेव्हा आपल्या घशाला कोरड पडते, तेवढं भिजेल इतपतच पाणी प्यायचं आहे. पण जर मी फ्रीज उघडलं आणि बॉटल काढली तर मी थंड पाण्याची बॉटल 1 लिटर पिऊ शकते जेव्हा तहान लागेल असेल तेव्हा. पण जेव्हा आपल्याला गरम पाणी दिलं तर आपण किती पिऊ शकतो, फक्त अर्धा ग्लास. तर जेव्हा तहान लागेल तेव्हा तुम्ही कोमट पाणी पिलं तर नक्कीच हृदयावरचा लोड कमी होणार आहे. म्हणून तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायचं आहे. दिवसभरामध्ये 1.5 ते 2 लिटर पाणी मोर दॅन सफिशियंट. वॉटर रिस्ट्रिक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हार्ट फेल्युअर पेशंट. म्हणून हार्ट फेल्युअरच्या पेशंटनी महत्त्वाचं पाणी कमीत कमी प्या, हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की त्यांना पाणी कमी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की घसा कोरडा होत असेल तर त्वरित पाणी प्या. पाणी जास्तीत जास्त शरीराला आवश्यक आहे, जेणेकरून केवळ हृदय नाही तर इतरही अवयव आपले अगदी व्यवस्थित राहतात. मात्र जर माझं शरीर हे हार्ट फेल्युअरच्या दिशेने जात आहे, तर हे मला नेमकं कसं कळेल? कारण काही वेळेला अगदी डाव्या बाजूला दुखतं, काही वेळेला उजव्या बाजूला दुखतं, तर काही वेळेला दोन्ही साईडला दुखतं. तर मग हे परिणाम जे आहेत, यावरून मला कळू शकेल का की माझ्या हृदयाची ताकद किंवा पंपिंग ही कमी होते? आता डाव्या साईडला छातीत दुखणे किंवा उजव्या साईडला छाती दुखणे, उजव्या साईडला पाठीत दुखणे, उजवा हात दुखणे, तसेच डाव्या साईडला छातीत, पाठीत दुखणे, डाव्या साईडचा हात दुखणे, त्यासोबतच छातीत आवळल्यासारखं होणे, दातामध्ये आवळल्यासारखं होणे किंवा घशामध्ये चालताना आवळल्यासारखं होणे, खिचाव आल्यासारखं वाटणे, चक्कर येणे, धडधड वाटणे किंवा फक्त एल्बो जॉईंट दुखणे, फक्त पायावर सूज येणे, जिने चढल्यानंतर दम लागणे, हे जी लक्षणं आहेत ही सगळी हृदयाला रक्तपुरवठा कमी करण्याची लक्षणं आहेत. आता हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय, तो हे लक्षणं दिसल्यानंतर आपल्याला वेळीच त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये मेन लक्षण असतं की जिने चढल्यानंतर दम लागणे आणि सोबतच पायावर सूज येणे, छातीत पाणी भरणे, पोटात पाणी भरणे, झोपलेले असताना म्हणजे दम लागल्यामुळे आपण उठून बसणे,
जेवणाची इच्छा न होणे, हृदयाची ताकद कमी झाल्यामुळे बिलकुलही जेवणाची इच्छा होत नाही. त्यासोबतच तुमच्या चक्कर आल्यासारखं वाटणे, पुन्हा रेस्टलेस फील होणे, अस्वस्थ वाटणे, रात्र झाली की आता मला झोप होत नाही आहे त्यामुळे बसून राहणे, दोन पाठीमागे उशा घेऊन झोपणे, रेस्टलेस फील होणे, रात्र कधी उजाडते हे विचार करत बसणे, हे सगळी हृदयरोगाची म्हणजे हार्ट फेल्युअरची लक्षणे आहेत. आता याच्यासाठी मेन उपाययोजना काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं की हा हृदयाचा पंप छान ठेवणं गरजेचं आहे. आता हे छान ठेवण्यासाठी काय आहे, तर मीठ पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण बरेच सांगतो की मीठ कमी खा, मीठ कमी खा, पण लोक सांगतात मी तर जेवणामध्ये मीठ वापरतच नाही आहे, तरी पण माझं कसं काय प्रेशर वाढतं आहे किंवा बरोबर. माझा त्रास का होतो आहे, माझ्या पायावर सूज का येते. पण आपण इकडं मीठ तर कमी खातो, पण इकडून फरसाण खा, मॅगी खा किंवा रेडी टू ईट पदार्थ जे आपण पॅकेट फोडत असतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून सगळे मीठ, साखर हे पदार्थ असतात आणि तेच तुमचं प्रेशर वाढवून तुमच्या हृदयावर लोड करण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला पॅकेट असलेले पदार्थ, पॅकेट जे आपण फोडतो ते बंद करणं गरजेचं आहे की हृदयाची ताकद व्यवस्थित राहण्यासाठी. बरोबर. मिठाचं आत्ता तुम्ही नाव घेतलं. आजकाल आपण बघतो सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत की दुधाने बनलेले जे पदार्थ आहेत ते खायचे नाही, कारण दुधामध्ये पण फॅट असतं. पण मग आम्हाला सकाळी उठून चहा लागतो, कॉफी लागते. मग दूध आम्ही नेमकं बंद कसं करायचं? दूध हृदयासाठी जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण त्यामध्ये अर्जुन साल घालून तुम्ही जर दूध घेतलं तर नक्कीच ते हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढवण्याचं काम करतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये हृदयासाठी जे महत्त्वाचं जे औषध आहे ते अर्जुन आहे, पण त्याचं काम कसं होतं, तर त्याचं काम दुधातून होतं. जर तुम्हाला दूध घ्यायचंच असेल तर ते 1 चमचा अर्जुन साल, 1 कप दूध, 1 कप पाणी चांगलं उकळवायचं, 1 कप दूध उरवायचं. असं जर तुम्ही रोज सकाळच्या वेळेस घेतलं तर नक्कीच हृदयाची ताकद इम्प्रूव्ह होण्यासाठी काम होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या हृदयाचे पुढे जे काही त्रास होणार आहे की हार्ट अटॅक म्हणा किंवा हार्टच्या मसलची ताकद कमी होणे, ह्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी अर्जुन साल दूध खूप महत्त्वाचं काम करतं. बरोबर. हार्ट डिसीज किंवा हार्ट अटॅकची भीती ही प्रत्येकाला आहे आणि याचा फायदा खरं तर अनेक जाहिरात कंपनींनी देखील उचलला आहे. आपण अनेकदा जाहिरातींमध्ये बघतो, ॲड्स टी व्हीवर बघतो की एक बाई येते, ती तेलाचा आपल्याला डबा दाखवते आणि सांगते की हे तेल तुमच्या हृदयासाठी खूप चांगलं आहे. तर खरंच अमुक एक तेल किंवा अमुक एक ब्रँडचंच तेल आपण वापरावं आणि ते तेल आपण जेवणात वापरल्यानंतर आपल्याला कोणताही हृदयाचा त्रास होणार नाही, यामध्ये किती सत्यता आहे? ही प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही सोनंच असते असं नक्कीच नाही आहे. बरोबर. त्यामुळे की प्रत्येक जे काही ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती दिसते ते खरंच तसं होणार आहे का, तर त्याला आपण सत्यता म्हणता येणार नाही. कारण दिवसभरामध्ये आपल्याला तेल, तूप सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. पण प्रमाण इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती खायचे, किती संपवायचे हे खूप महत्त्वाचं आहे. तर दिवसभरामध्ये एका माणसासाठी 5 ते 10 ml तेल आणि 5 ते 10 ml तूप हे आवश्यकच आहे. आपल्या रक्तवाहिन्यांची, आपल्या सगळ्या शरीराची लुब्रिकेशन ठेवण्यासाठी आपल्याला तेल तुपाची पण गरज आहे. पूर्ण बंदच ठेवा किंवा काहीच खाऊ नका असं नक्कीच नाही आहे. तर प्रत्येक प्रमाण जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार आहे. आणि तेल किंवा तूप गरम करायचं नाही. आपल्या घरची कोणाचीच फोडणी विदाऊट आवाज होत नाही. म्हणजे सगळ्यांचं आपण आधी कढई घेतो, तेल टाकतो, तेल गरम होण्याची वाट बघतो, मग ते त्याच्यात राई जिरे टाकतो, राई जिरे तडतड फुटले की म्हणतो अरे फोडणी मस्त झाली. तर ही जी फोडणी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा ही फोडणी करता किंवा हे तेल तुम्ही गरम करता तेव्हा ते राई जिरे फुटत नसतात, तर तेल ऑक्सिडाईज होतं आणि त्याचे मॉलिक्यूल सेपरेट झाले की तेच बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून तुमच्या शरीरामध्ये डिपॉझिट होतं. म्हणून इथपासून पुढे तुमच्या घरच्या फोडणीचा आवाज नाही झाला पाहिजे. असंच आम्ही सगळं, माझ्या जेव्हा ओपीडीत पेशंट येतात तेव्हा ते सांगतात की अहो मी तर तेल खात नाही, तूप खात नाही, तरी माझं LDL वाढत राहतं, कोलेस्ट्रॉल वाढत राहतं. त्याचं कारण काय, तर ही तुमची फोडणी. तर याच्यापुढे पूर्वी आपल्याकडे पण सगळेजण जेवण बनवायचे तेव्हा कधी तेलाचा वापर केला जायचा का?
पण आता सरस आपण तेलामध्येच आपल्या भाज्या बनवतो. पूर्वी लोक काय करायचे, भाजी किंवा जे काही घेतलं ते आधी पातेल्यात घ्यायचे, पाणी टाकायचे, वरून थोडंसं जेव्हा मिळेल तेव्हा तेल टाकलं जायचं. पण आता आपल्याकडे तेलातच भाजी बनवली जाते आणि मग आपण तर अरे मस्त भाजी झालेली आहे, एकदम तरी आली की एकदम अरे वा मस्त आहे. तर हेच तरी जी आहे तीच तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून तुमच्या हृदयाला हानिकारक ठरत असते. त्यामुळे इथपासून पुढे तुमच्या फोडणीचा आवाज झाला नाही पाहिजे, तर तुम्ही तुमचं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी काम करू शकणार आहात. बरोबर आहे. हा खरं तर खूप अवघड असा उपाय आहे. ज्या महिला आपल्याला आत्ता बघतायत त्या म्हणतील, की आम्हाला आमची भाजी असेल किंवा वरण असेल त्याला फोडणी दिल्याशिवाय आमचा स्वयंपाक होत नाही. मात्र स्वतःला जर आपल्याला छान ठेवायचं असेल, हृदयाची काळजी घ्यायची असेल, तर हा छोटासा उपाय आहे. हा नक्की करून बघायला हरकत नाहीये. पण आयुर्वेदात असंही सांगितलं जातं, की मग तेल नको तर तूप खा. मग आता आजकाल आपण बघतो पण आहे, की तुपाचंही एक वेगळं डाएट असतं, की 7 दिवस फक्त तूप किंवा 21 दिवस फक्त तुपाचं चॅलेंज. तर हे तूप आपल्या शरीरासाठी योग्य आहे का मग? तूप आपल्यासाठी चांगलंच आहे. तूप जर A2 मिल्क म्हणजे आपण जे गावरान गाईचं जे तूप म्हणतो, जे घरी केलेलं आहे, त्याला संस्कार फार होणं गरजेचं आहे. की दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोणीपासून तूप, हे जेव्हा होतं तेव्हा त्याच्यामध्ये जे संस्कार होतात त्यामुळे तूप हे गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम करतं, रक्तवाहिन्यांची लवचिकता छान ठेवण्याचं काम करतं, ब्रेनला बॅरियर म्हणून, म्हणजे जे काही औषधं ब्रेनसाठी दिली जातात ती फक्त तुपातून दिली जातात, कारण ते ब्रेनपर्यंत पोहोचू शकतं. म्हणून लहान मुलांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा ज्यांना अपस्माराचा त्रास असतो किंवा कन्व्हल्जन येत असतात त्यांना जी औषधं दिली जातात ती सगळी तुपातून दिली जातात, कारण ब्रेनला बॅरियर म्हणून तुमचं तूप काम करत असतं. तर तूप खायला काही हरकत नाही, पण पुन्हा की प्रमाण इज व्हेरी इम्पॉर्टंट. 5 ते 10 ml तेल, 5 ते 10 ml तूप इज मोर दॅन सफिशियंट. त्याच्यापेक्षा एक थेंब जरी जास्त झाला तरी ते प्रॉब्लेम करणारच आहे. बरोबर आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला प्रमाण हे हवंच आणि आयुर्वेदात जे काही करता येईल याबद्दल तुम्ही सांगतायत. मात्र एखादा असा पेशंट आपण पाहिला, की आता हार्ट फेल्युअर त्याचं झालेलं आहे, त्याची अँजिओप्लास्टी देखील झाली आहे आणि पुढे जाऊन त्याला सांगितलंय, की आणखीन एकदा चान्स असू शकतो, की तुला एखादी सर्जरीही करावी लागेल. मात्र ती झाल्यानंतर तो असा विचार करेल, की चला आता माझं वय पण आहे, माझं ऑपरेशन पण झालंय, आता माझा हृदयरोगाचा धोका टळला. तर असे पेशंट तुमच्याकडे येतात का? बरेच पेशंट असे असतात की ज्यांना असं वाटतं की माझी अँजिओप्लास्टी झाली, बायपास झाली, मी सुटलो, आता मी काहीही करू शकतो, काहीही खाऊ शकतो, कसंही जीवन जगू शकतो. तर बिलकुल तसं नाही. की याच्यामध्ये तुम्हाला ही जीवनशैली चेंज करणं कुठेतरी गरजेचं आहे, कारण हे ब्लॉकेजेस 1 किंवा 2 दिवसात तयार होत नाहीत, तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती असते. आणि ब्लॉकेजेस जाण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डाएट, एक्झरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट, पंचकर्म ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या डिसीजपासून रिव्हर्स होऊ शकता. प्लास्टिक केली म्हणजे शॉर्टकट मार्गाने आपण सर्क्युलेशन चालू केलं, पण ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. आणि ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद होण्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि सोबतच पंचकर्माची जोड घेणं गरजेचं आहे. त्या पंचकर्मामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात, स्नेहन, स्वेदन, बस्ती. याच्याने काय होतं की पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो, म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढणार आहे, कारण हार्टच्या मसलला त्याचं ब्लड सप्लाय मिळत नाही म्हणून त्याची ताकद कमी झाली आहे. तो ब्लड सप्लाय त्याला दिला की नक्कीच ते छान प्रकारे काम करू शकणार आहे. म्हणून पंचकर्माची सोबत घेतली तर नक्कीच आपण त्याच्यामधून रिव्हर्स बॅक होऊ शकतो. पण एकदा प्लास्टी झाली की सगळं झालं असं नाही. तर माझ्याकडे OPDला जवळजवळ 3 वेळा प्लास्टी, 1 वेळा बायपास, पुन्हा त्रास, असे कित्येक पेशंट येतात. त्याचं कारण फक्त आणि फक्त ही बदलती जीवनशैली आहे, हे स्ट्रेस आहे. हे कुठेतरी आपल्याला सॉल्व करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गाडी सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं आहे. ती एक्झॅक्टली काय करायची हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये महत्त्वाचं तुमचं पंचकर्म जसं काम करतं तसं डाएट पण काम करतं, एक्झरसाइज पण काम करतं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जर तुम्ही आयुर्वेदाने सांगितलं तसं केलं तर
नक्कीच तुम्ही त्याच्यातून रिव्हर्स बॅक होऊ शकता. बरोबर आहे. आणि माधोबाग सोबत यापूर्वी देखील आपले अनेक पॉडकास्ट झालेले आहेत आणि अनेक प्रेक्षक जे आपले आहेत ते आपल्याला प्रश्न विचारतायत. त्यातला एक प्रश्न, एक कमेंट आपल्याला आली होती, की माझा जो ECG आहे तो नॉर्मल आहे, पण तरी देखील मला हार्ट फेल्युअरची कुठेतरी भीती वाटते, कारण त्यांच्या घरात असं झालं होतं एका दुसऱ्या व्यक्तीसोबत. तर असं अनेकदा अनेक लोकांसोबत होतं. याला नेमकं काय कारण वाटतं? प्रत्येक वेळेस ECGमध्ये चेंजेस येतीलच असं नाही. हं. ECG कधी चेंज होतो की रिसेंट हार्ट अटॅक येत आहे किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, हृदयाची कार्यक्षमता कमी होऊन LBBB झालेला आहे, तरच त्या ECGमध्ये चेंजेस येतात, अन्यथा येत नाहीत. तर लक्षणं खूप महत्त्वाची आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला जिने चढल्यानंतर दम लागतोय, थोडा जरी चढताना तुम्हाला दम लागतोय किंवा पायावर सूज येते, रेस्टलेस होतोय, घबराट होते, ही सगळ्यात महत्त्वाची लक्षणं आहेत. रात्री झोपताना झोपू शकत नाही आहे, श्वास लागतोय म्हणून, सारखा खोकला येतोय, खोकला कितीही औषध घेतलं तरी थांबत नाही आहे, तर मग आपण एक 2D इको करून घेणं गरजेचं आहे. ECG हा रेस्टिंगमध्ये आहे. रेस्टिंगमध्ये जर काही हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला तरच त्यामध्ये चेंजेस येणार आहेत. पण मोस्टली जेव्हा आपण रेस्टिंगमध्ये असतो तेव्हा हृदयाला फक्त 225 to 240 mlचाच ब्लड सप्लाय हवा असतो. तो जर आपल्याला प्रॉपर मिळत असेल तर ECGमध्ये काही चेंजेस येत नाहीत. पण जर आपण एक्झरसाइज करताना जर आपल्याला त्रास झाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे चेंजेस दिसणार आहेत ते आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून दिसतात. म्हणून स्ट्रेस टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. जर कोणाला हृदयासंबंधित काही टेस्ट करायची असेल तर स्ट्रेस टेस्ट ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे अँजिओग्राफी जी केली जाते त्याच्यामध्ये फक्त डाय पुश करून कुठे कुठे ब्लॉकेजेस आहेत हे दाखवले जातात. ते ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन हॅम्पर होतं आहे की नाही, खरंच हार्टचे मसल काही वीक झालेत की नाही, हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून 2D इको GLSवरून समजतं. तर ह्या टेस्ट करून घेणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपण चांगले आहोत की नाही, पुढे हृदयाला काही त्रास होणार आहे का, की आपला ब्लड प्रेशर किती वाढतोय, आपला हार्ट रेट किती वाढतोय, पुढे आपण काही प्रॉब्लेममध्ये जाणार आहोत का, हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणून महत्त्वाचं, जर हार्टचं काही त्रास असेल तर टेस्ट काय आहे तर स्ट्रेस टेस्ट, आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो तो VO2 max. VO2 max इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. तो हा VO2 max हवा आहे 35 ml/kg/minute. तो जर तुमचा प्रॉपर असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअरसाठी घाबरण्याचं कारण नाही, कारण ते सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. त्यामुळे VO2 max इम्प्रूव्ह करून ठेवणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. ही स्ट्रेस टेस्ट आणि VO2 max ही टेस्ट मग आपल्या प्रेक्षकांना कुठे करता येईल आणि नेमकी ही टेस्ट कशी होते यासाठी काय करावं लागतं? स्ट्रेस टेस्ट, ट्रेडमिल टेस्ट ही सगळीकडेच होते. माधवबागचे 350 क्लिनिक्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, प्रत्येक ठिकाणी ही आपली टेस्ट होते. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे काही पेशंट आहेत की त्यांना खरंच बघायचं आहे की आपलं त्रास आहे का, तर छातीवर सगळे लीड्स लावले जातात आणि एकाच ट्रेडमिल टेस्टवर पळवलं जातं, चालवलं जातं. हळूहळू त्याचा स्पीड वाढवला जातो. डॉक्टर तिथे बसलेले असतात, ते प्रत्येक मिनिटाचा ECG तिथे मॉनिटर करत असतात, ब्लड प्रेशर मॉनिटर करत असतात, पल्स रेट मॉनिटर करत असतात. त्यामध्ये ECGमध्ये काय चेंजेस येतात, चालल्यानंतर किती त्रास होतोय, टार्गेट हार्ट रेट किती अचीव होते, हृदयाला किती रक्तपुरवठा होते, ECGमध्ये काय चेंजेस आहेत, हे सगळं समजून येतं. आणि त्यानुसार त्यांचं हृदय किती सक्षम आहे, पुढे ते किती छान प्रकारे काम करू शकणार आहे, किंवा त्यांना काही ट्रीटमेंटची गरज आहे का, हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजतं. तर प्रत्येक ठिकाणी स्ट्रेस टेस्ट होऊ शकते. जर तुम्हाला हृदयाबद्दल काही म्हणजे टेस्ट करायची असेल तर महत्त्वाची जी टेस्ट आहे ती स्ट्रेस टेस्ट आहे. ECG हा रेस्टिंगमध्ये असतो. रेस्टिंगमध्ये आपलं हृदय आपल्याला त्रासच देत नाही आहे तर ते त्याच्यामध्ये दिसणारच नाही आहे. तर ताण केल्यानंतर, रेल्वेचा ब्रिज चढल्यानंतर त्रास होतोय, दम लागतोय, तर नक्की स्ट्रेस टेस्ट करून घ्या. किंवा तुम्हाला तुमच्या घर आहे 4th फ्लोअरवर, तुम्हाला दुसऱ्या मजल्यावर त्रास होतोय तर नक्की स्ट्रेस टेस्ट करून घ्या. कारण हे छोटी छोटी इंडिकेशन्स आहेत हृदयाला त्रास होण्याची. तर याच्या जे वेळीच उपाययोजना आपण केली, त्याचे निदान करून घेतलं, डायग्नोसिस केलं, तर नक्कीच त्याच्यावर ट्रीटमेंट करून आपण त्याच्यामधून रिव्हर्स बॅक होऊ शकतो. जेव्हा आपण स्ट्रेस टेस्ट करू त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, हार्टला किती ब्लड सप्लाय होतोय, पुढे काही हृदयाला त्रास होणार आहे का, आत्ता काही ऑन गोईंग आहे का, हे सगळं समजतं. त्यामुळे स्ट्रेस टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे. आणि त्यासोबतच VO2 max जर आपण प्रॉपर असेल तर आपल्याला हार्ट अटॅक आणि हार्टच्या डिसीजसाठी घाबरण्याचं कारण नाही आहे. म्हणून तुमचा VO2 max तुम्ही बघून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
बरोबर. जसं तुम्ही आता सांगितलं, की हार्ट अटॅकची जर आपल्याला भीती वाटत असेल, हार्ट डिसीजची भीती वाटत असेल, तर काही टेस्ट आवश्यक आहेत, ते प्रत्येकाने करून घ्यायलाच हवं. मात्र अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला पण बघतो, की एखाद्याच्या छातीत दुखतंय, कंटिन्यू छातीत दुखतंय आणि मग असं म्हटलं जातं, "नाही, माझी ॲसिडिटी वाढली आहे, म्हणून कदाचित माझ्या छातीत दुखत असेल." तर हे ॲसिडिटीचं दुखणं आणि प्रत्यक्षात हृदयरोगासाठी छातीत दुखणं, यामध्ये नेमका काय फरक आहे आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हेही आपल्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच की छातीत म्हणजे आयुर्वेदानुसार असं म्हटलं जातं की ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे तुमच्या पोटापासून वर कुठेही तुम्हाला दुखत असेल आणि तुम्ही जर अंगावर काढत असेल तर नक्कीच ते हृदयाला त्रास होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे की प्रत्येक वेळेस असं होतं की अरे ॲसिडिटी झाली आहे, मला काय मी एक गोळी घेतली की माझा त्रास कमी होतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की ह्या याच्यामध्ये की ॲसिडिटीची गोळी घेऊनसुद्धा ॲसिडिटी कमी होत नाही. मग मात्र आपल्याला डॉक्टरांकडे जाणं भाग असतं. त्यामध्ये ECG काढला, त्याच्यामध्ये जर काही चेंजेस नाही आहेत तर छान गोष्ट आहे. त्यासोबतच ट्रॉप्टी नावाची एक टेस्ट असते, ती जर आपण केली, ती जर नॉर्मल नाही आली तर तो हार्ट अटॅक आहे. ती जर नॉर्मल आली तर तो हार्ट अटॅक नाही आहे, तो मस्क्युलर असू शकतं किंवा ॲसिडिटीशी रिलेटेड असू शकतं. त्यासाठी महत्त्वाचं काय तर पुन्हा वेळेवर जेवणं, सूर्याप्रमाणे वागणे हे खूप महत्त्वाचं आहे की जीवनशैली चेंज करणं फार गरजेचं आहे. मेन आहे तर व्यायाम करणं गरजेचं आहे, वेळेवर खाणं गरजेचं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण नियम पालन केले तर नक्कीच पुढे जाऊन ते हृदयाला त्रास देणार नाही आहे. बरोबर. आणि आपण आपल्या आजूबाजूला पण असे काही व्हिडिओज बघतो, की एखादा व्यक्ती अगदी रस्त्याने नॉर्मली चालत जातो आणि तो कोसळतो. जिम करताना, योगा करताना सगळं व्यवस्थित चालू असतं आणि तो कोसळतो. म्हणजे कोणतेही लक्षणं आपल्याला जाणवत नाही, छातीत दुखत नाही, घामसुद्धा येत नाही, मात्र तरी पण त्याचं हार्ट फेल होतं. तर मग ही धोक्याची घंटा आपण कशी ओळखायची? आता बऱ्याच वेळा ही लक्षणं दिसतच नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण ह्यामध्ये जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की तुमचा VO2 मॅक्स जर तुम्ही व्यवस्थित करून ठेवला असेल तर तुम्हाला याची काळजी घेण्याचं कारण नाही. हार्ट अरेस्ट, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट फेल्युअर हे हार्टच्या मसलला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होतं. त्यामध्ये हृदयाची कार्यक्षमता कमी होते. म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 to 60% काम करतं. कोणाचं ते 20% करते, 30% करते, 50% करते, म्हणजे हार्ट फेल्युअर. बऱ्याच वेळा असं होतं की हार्ट फेल्युअर होऊन सुद्धा हृदयाची कार्यक्षमता काही कमी झालेली नाही, असं पण आपल्याला दिसून आलेलं. म्हणजे हार्ट फेल्युअर विथ प्रिझर्व्ह LV फंक्शन म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करतं, त्यांचं पण 50 ते 60% काम करत असतं. पण NT-proBNP नावाचं एन्झाईम वाढलेलं असतं, दम लागत असतो, पायावर सूज दिसत असते. असे बरेच पेशंट आहेत हे क्रोनिक हार्ट फेल्युअरचे की यांच्यामध्ये लाईफस्पॅन आपल्याला कमी होताना दिसून येत असतो. म्हणजे असं म्हणलं जातं की ज्यांच्या हृदयाची ताकद कमी असते त्यांचा लाईफस्पॅन जो आहे तो 1 इयरचा असतो. हार्ट फेल्युअरबद्दल जसं सांगितलं तसं हार्ट अटॅक हा रक्ताच्या गुठळीमुळे होतो. रक्ताची गुठळी कधीही केव्हाही कोणालाही कुठे होऊ शकते, ते कोणाच्या हातात नाही आहे. आणि हा अरेस्ट होणं हे कोणाच्या हातात नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याची अशी काही लक्षणं नाही आहेत. बरोबर. पण त्यावेळेस वेळीच CPR त्यांना मिळणं फार गरजेचं आहे. वेळीच हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ते मिळालं तर नक्कीच पेशंट रिव्हर्स बॅक होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे की तुमचा VO2 मॅक्स इम्प्रूव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. कोरोनरी रिझर्व्ह करून ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून ह्या डिसिजेसमधून तुम्हाला जावंच लागणार. तर मॅम, जसं तुम्ही सांगतायत, की आयुर्वेदाच्या मदतीनं हार्ट फेल्युअरवर आपण मात तर करू शकतो. मात्र घरच्या घरी जर आम्हाला काही एक्सरसाइज करायच्या आहेत किंवा योगा करायचा आहेत, तर अशा काही 3 गोष्टी आहेत का, की ज्या आपण प्रेक्षकांना सांगू शकतो? नक्कीच आहेत. हृदयासाठी जेव्हा हार्ट फेल्युअरची कंडिशन असते किंवा हृदयाला ब्लॉकेजेस असतात तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला चालायचं नाही आहे, बोलायचं नाही आहे, जास्त एक्झरसाईज करायची नाही आहे. बाहेर जाताना पण किंवा गाडी चालवताना पण पेशंटला सांगितलं होतं की तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. तेव्हा त्यांना खूप डिस्टर्बन्स होतं, स्ट्रेस वाढत जातो की अरे माझे सगळे रिस्ट्रिक्ट झाले आहे, तर नेमकं काय करायचं? तर हृदयासाठी महत्त्वाचे 3 योगासन खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पद्मासन, वज्रासन आणि पवनमुक्तासन हे 3 योगासन महत्त्वाचे आहेत. तर मग हेच का 3 योगासन? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की तुम्हाला डाव्या साईडला एक हृदय आहे. तर मी सांगेल की तुम्हाला 2 हृदय आहेत. तर दुसरं हृदय कुठे आहे? तर तुमच्या पायामध्ये. त्याला म्हणायचं पेरिफेरल हार्ट. आता ह्या पंपचं काम
ऑलरेडी कमी झालेला आहे, त्याच्याकडे खेचण्याची ताकद नाही आहे, त्याच्यामुळे पायावर सूज येणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. जेव्हा आपण पद्मासन करतो, वज्रासन करतो, पवनमुक्तासन करतो, तेव्हा ह्या पंपवर एक छोटासा ताण येतो आणि ते पंपसारखं सगळं रक्त तुमच्या हृदयापर्यंत आणून सोडतं. म्हणजेच ते तुमच्या हृदयाला मदत करतं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी. म्हणून ॲटलिस्ट हृदयाच्या पेशंटनी पद्मासन, वज्रासन, पवनमुक्तासन हे 3 योगासन करणं गरजेचं आहे आणि प्राणायाम कधीही सोडायचा नाही. आता प्राणायाममध्ये भ्रामरी, भ्रासरी, कपालभाती वेगवेगळी अनुलोम विलोम ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण महत्त्वाचं काय तर अनुलोम विलोम करणं गरजेचं आहे. का बरं अनुलोम विलोम? तर आपल्या हिंदू मायथॉलॉजीमध्ये असं म्हणलं जातं की वर म्हणे चित्रगुप्त आहे, त्याच्याकडे एक डायरी असते म्हणे, कोण किती वर्ष जगणार ते त्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं. तर मी म्हणेल त्या डायरीमध्ये कोण किती वर्ष जगणार हे लिहिलेलं नसतं, तर कोण किती श्वास घेणार हे ते डायरीमध्ये लिहिलेलं असतं. तर आपलं सगळ्यांचं आयुष्य जे आहे ना ते श्वासांवर अवलंबून आहे. ते वरून ठरवलेलं आहे की तुम्ही किती श्वास घेणार आहात. म्हणजे ते तुम्हाला 600 कोटी श्वास दिले, तुम्हाला 800 कोटी श्वास दिले, ते त्यांनी ठरवलेलंच आहे. पण नॉर्मली 1 मिनिटामध्ये आपण 16 श्वास घेत असतो. पण जेव्हा आपण प्राणायाम करतो, प्राणाचा आयाम करतो, तेव्हा एक श्वसन करतो, दीर्घ 1 सेकंदसाठी होल्ड करतो आणि पुन्हा सोडून देतो. म्हणजे जर नॉर्मली आपण 16 श्वास घेत असू तर इकडे 14 श्वास घेतो. म्हणजे 2-2 श्वासांनी आपण आपलं आयुष्य वाढवत असतो. म्हणून आयुष्य वाढवण्यासाठी म्हणजे क्वांटिटी प्लस क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला प्राणायामाने मिळते. म्हणून प्राणायाम पण करणं गरजेचं आहे. पण तुम्ही ठरवायचं आहे प्राणायाम करायचं का स्मोकिंग करायचं. स्मोकिंग केलं की 4 श्वास जास्त घ्यावे लागतात. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर हृदयासाठी जो आहे तो स्मोकिंग, तंबाखू, गुटखा जे काही बॅड हॅबिट आहेत ते सगळे सोडून द्या. म्हणजे पुन्हा हृदयरोगाकडे बघायची गरज लागणार नाही. बरोबर. पण हार्ट अटॅक असेल, हार्ट डिसीज असेल, ब्लॉकेजेस असेल, बायपास असेल, हार्टशी रिलेटेड ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतील आणि एकदा की ऑपरेशन झालं, सर्जरी झालं की रुग्णांना वाटतं की पुढे आम्हाला याची गरज पडणार नाही. पण असे रुग्ण जर माधवबागमध्ये आले तर आयुर्वेदाच्या मदतीनं आपण त्यांना कोणकोणत्या गोष्टी देऊ शकतो जेणेकरून हा त्रास कमी होईल आणि पुन्हा त्यांना या औषधांच्या वाटेला जाण्याची गरज लागणार नाही? बऱ्याच वेळा असं होतं की प्लास्टिक, बायपास किंवा हार्टची ताकद जेव्हा कमी होते की याला पुढे पूर्ण प्रश्नचिन्ह असतं, अरे याला काहीच उपाय नाही आहे, आता याच्यासोबतच आपल्याला जीवन जगावं लागणार, नाहीतर ह्याच गोष्टी कराव्या लागणार. पण याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आन्सर आहे. आणि आपण जे म्हणतो की खूप वेळ लागतो आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटनी, तर तसं नाही, तर 7 दिवसांमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसून येऊ शकते. त्यासाठी महत्त्वाचं काय तर वेळीच त्याचं डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. त्यासोबत मेडिसिन काय द्यायचे, पंचकर्म काय करायचं, आणि असे 1 किंवा 2 पेशंट नाही तर लाखो पेशंट आयुर्वेदाने क्रोनिक हार्ट फेल्युअरचे छान झालेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं असतं ते पंचकर्म. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जे स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती याच्याने काय होतं तर पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. त्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हार्टची मसलची ताकद वाढणार आहे. आणि असे कित्येक रुग्ण ज्यांना 1 वर्षाचा स्पॅन सांगितला होता, सारखं ॲडमिशन करावं लागत होतं की पाणी साठलं, हॉस्पिटलमध्ये जाऊन ते पाणी काढून घ्या, पुन्हा रुटीन चालू करा. तर इथे हे कंटिन्युअस जे हॉस्पिटलायझेशन होत असतं ते कुठेतरी स्टॉप होणं गरजेचं आहे आणि तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढून ठेवणं गरजेचं आहे. ते नक्कीच आयुर्वेदाच्या पंचकर्म ट्रीटमेंटमुळे होऊ शकतं. आणि अशीच आपण ट्रीटमेंट माधवबागमध्ये करत असतो. त्यामध्ये आपले जे रिसर्च पेपर आहेत की जे रिसर्च पेपर लँडसेट वर्ल्डचे मेन हार्ट जर्नल आहे त्याच्यामध्ये की हृदयाची कार्यक्षमता ज्यांची कमी झाली त्यांची +5 वाढते, असे कित्येक रिसर्च पेपर आपले सबमिट झालेले आहेत आणि त्याला ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालेलं आहे. आणि माझ्याकडे आत्ता OPDमध्ये 2016, 2006चे पेशंटसुद्धा येतात. आत्ता आज सकाळीच मी OPD करून आले तेव्हा माझ्या 2012चा पेशंट आला होता की त्याची तेव्हा हृदयाची ताकद 15% होती आणि तो आत्ता छान प्रकारे त्याचं जीवन जगत आहे. फक्त आणि फक्त त्यांनी लाईफस्टाईल चेंज केली त्या 3 गोष्टीमुळे. 3 गोष्टी काय आहेत तर मेन वॉटर रिस्ट्रिक्शन, दुसरं थंड पदार्थ म्हणजे थंड आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, थंड पदार्थ जेवढे आहेत तेवढे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात, रक्तवाहिन्या अंकुचित करतात, म्हणून थंड गोष्टी नाही घ्यायच्यात.
तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही सुपाइन पोझिशनला कितीही चाललं तरी चालेल, चढताना मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ह्या जर 3 गोष्टी तुम्ही फॉरेवर चांगल्या प्रकारे घरी फॉलो केल्या, वेळोवेळी जेवण केलं, अतिरिक्त बाहेरचं खाणं टाळलं, तर नक्कीच तुम्ही हार्ट फेल्युअरमधून रिव्हर्स होऊन नॉर्मल पर्सनसारखं जीवन जगू शकता आणि तेही फॉरेवर. लाईफस्पॅन आपला वाढू शकतो. कंटिन्युअस जे हॉस्पिटलायझेशन होत असतं ते आपण कमी करू शकतो आणि आपलं आनंदी जीवन नक्कीच जगू शकतो. आनंदी जीवन जगायचं असेल आणि हार्ट फेल्युअरच्या भीतीपासून जर स्वतःला दूर ठेवायचं असेल तर माधवबागमध्ये या सगळ्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहेत. त्याचबरोबर जे प्रेक्षक आत्ता आपला हा पॉडकास्ट पाहतायत आणि जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की 7 दिवसात देखील आपण या सगळ्या आजारांवर मात करू शकतो, तर खोपोलीमध्ये निसर्गरम्य वातावरणात जिथे स्वतः अनेक वर्षांपासून डॉक्टर दीपाली आहेत आणि हजारो नाहीतर लाखो पेशंटला त्यांनी त्या ठिकाणी बरं केलंय, तर या निवासी हॉस्पिटलमध्ये देखील तुम्ही जाऊ शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात या सगळ्या आजारांवर तुम्ही मात करू शकता. खोपोलीला कसं जायचं आणि तिथे ट्रीटमेंट कशी घ्यायची असा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्हाला नंबर दिसतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावर तुम्ही मिस्ड कॉल द्या आणि या सगळ्या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही नक्कीच जाणून घेऊ शकता. आणि आज तुम्ही इथे आलात आणि माधवबागचे जितके आम्ही पॉडकास्ट केलेत प्रत्येक पॉडकास्टला आपल्या प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दिलाय, कारण अशा पद्धतीचे उपचार माधवबागमध्ये होतात आणि त्याचा रिझल्टही प्रेक्षक नक्कीच अनुभवत आहेत. त्यामुळे तुम्ही आज आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद.